नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदनही. अभिनंदन यासाठी करेन की तुम्ही MA पार्ट 1 जे आहे ते यशस्वीरित्या पूर्ण केलं त्याबद्दल. तुमचा आता MA पार्ट 2 व सेम 3 आहे. या सेम मध्ये तुम्हाला एकूण 4 विषय असणार आहेत, ते आपण अगोदर बघूयात. पहिला विषय असणार आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲनालिसिस 1, दुसरा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट 1, तिसरा विषय असणार आहे रिसर्च मेथडॉलॉजी 1 आणि चौथा विषय असणार आहे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स 1. या 4 विषयांपैकी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट 1 म्हणजेच वृद्धी व विकास 1 हा विषय मी डॉक्टर मीनाक्षी नेमसे घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या विषयाची सुरुवात जी आहे ती सिलेबसने करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला विषयाचा आवाका लक्षात येईल व अभ्यासाची दिशा ठरवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सेममध्ये आपल्याला एकूण 4 प्रकरणं असणार आहेत. त्यातलं पहिलं आपलं प्रकरण आहे वृद्धी व विकास तत्वे व संकल्पना, म्हणजेच प्रिन्सिपल अँड कन्सेप्ट ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. या प्रकरणामध्ये आपण एकूण 5 सब पॉइंट बघणार आहोत. त्यातला पहिला पॉइंट आहे वृद्धी व विकास संकल्पना, म्हणजेच कॉन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सर्वसाधारणपणे विद्यार्थी मित्रांनो बघितलं तर विकास व वृद्धी ह्या दोनही संकल्पना एकाच अर्थाने वापरल्या जातात. पण अर्थशास्त्राचा जर विचार केला तर वृद्धी आणि विकास या दोनही संकल्पनांमध्ये मूलभूत असा फरक आहे. तो फरक नेमका काय आहे हे आपण ह्या पॉइंटमध्ये बघणार आहोत. आपला दुसरा पॉइंट असणार आहे आर्थिक विकासाचे मोजमाप, उत्पन्न व इतर पर्यायी उपाय, म्हणजेच मेजरिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इन्कम अँड अल्टरनेटिव्ह मेजर्स. आता कोणत्याही देशाचा आर्थिक विकास किती झाला हे ठरवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याचं मोजमाप करणंही गरजेचं आहे. मग हे मोजमाप जे आहे ते कुठल्या घटकांचा वापर करून केलं जातं हे आपण ह्या पॉइंटमध्ये बघणार आहोत. आपला तिसरा पॉइंट असणार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्पन्नाची तुलना, क्रयशक्ती समानता दर व विनिमय दर दृष्टिकोन, म्हणजेच इंटरनॅशनल कंपॅरिझन ऑफ इन्कम, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी अँड एक्सचेंज रेट अप्रोच. चौथा आपला पॉइंट असणार आहे विकसनशील किंवा उदयोन्मुख अर्थव्यवस्था संकल्पना, म्हणजेच डेव्हलपिंग ऑर इमर्जिंग इकॉनॉमीज कॉन्सेप्ट. विद्यार्थी मित्रांनो, उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर आपण इथे असं सांगू शकतो की जी अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे किंवा अशी अर्थव्यवस्था की जी कधीही विकसित होऊ शकते तिला आपण उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणू शकतो. मग ही नेमकी काय संकल्पना आहे हे आपण ह्या पॉइंटमध्ये बघणार आहोत. आणि ह्या प्रकरणाचा आपला शेवटचा पॉइंट असणार आहे आर्थिक विकासातील अडथळे, म्हणजेच बॅरियर्स टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही अर्थव्यवस्थेला किंवा कोणत्याही देश ज्यावेळी त्याचा विकास करत असतो त्यावेळी हा विकास करत असताना कुठल्या प्रकारचे अडथळे किंवा कुठल्या प्रकारच्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं हे आपण ह्या पॉइंटमध्ये बघणार आहोत. आपलं दुसरं प्रकरण असणार आहे आर्थिक विकास व वृद्धीचे सिद्धांत, म्हणजेच थिअरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. या प्रकरणामध्ये आपण एकूण 6 पॉइंट बघणार आहोत. त्यातला आपला पहिला पॉइंट आहे आर्थिक विकासाचा सनातनवादी सिद्धांत ॲडम स्मिथ, म्हणजे क्लासिकल थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ॲडम स्मिथ. आता विद्यार्थी मित्रांनो, ॲडम स्मिथ हे जे इकॉनॉमिस्ट होते हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते आणि यांनी सनातनवादी विचारांचा पाया घातला. म्हणून सनातनवादी विचार प्रणालीतील ॲडम स्मिथ हे पहिलेच अर्थशास्त्रज्ञ आहे आणि त्यांचा आर्थिक विकासासंदर्भात त्यांचा काय सिद्धांत होता हे आपण ह्या पॉइंटमध्ये बघणार आहोत. आपला दुसरा पॉइंट आहे हेरॉड डोमर प्रतिमान, म्हणजेच हेरॉड डोमर मॉडेल. आता हेरॉड आणि डोमर हे 2 वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ आहेत.
ह्या दोनही अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक विकास व वृद्धी या संबंधी आपली व्यूहरचना मांडलेली आहे. ही व्यूहरचना नेमकी काय आहे हे आपण ह्या पॉइंटमध्ये बघणार आहोत. आपला तिसरा पॉइंट असणार आहे सोलो यांचे आर्थिक वृद्धीचे प्रतिमान म्हणजेच सोलो मॉडेल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. आता सोलो हे जे अर्थशास्त्रज्ञ होते हे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते. सोलो यांनी आर्थिक वृद्धीचे प्रतिमान मांडून आर्थिक विचारांच्या विकासात मोठे योगदान दिलेलं आहे. मग त्यांचं हे प्रतिमान काय आहे ते आपण ह्या पॉइंटमध्ये शिकणार आहोत. चौथा आपला पॉइंट असणार आहे कॉब डग्लस उत्पादन फलन म्हणजेच कॉब डग्लस प्रोडक्शन फंक्शन. त्यानंतर पुढचा पाचवा पॉइंट असणार आहे आपला जोराचा धक्का सिद्धांत किंवा प्रबळ चालना सिद्धांत म्हणजेच बिग पुश थिअरी. आता सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचे विकासाबाबतचं असं मत होतं की विकास ही संत परंतु सतत घडून येणारी प्रक्रिया आहे. मग त्यांच्या या विचारावर आक्षेप घेऊन आर्थिक विकास ही खंडित व तुटकपणे घडून येणाऱ्या घटनांची मालिका आहे हे दाखवून देण्यासाठी रोजेस्टिन रोडान ह्या अर्थशास्त्रज्ञांनी त्यांच्या लेखाद्वारे प्रबळ चालना सिद्धांत किंवा जोराचा धक्का सिद्धांताची मांडणी केली. मग आर्थिक विकासात जो तुटकपणा आहे त्यावर प्रभावीपणे त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. मग तो सिद्धांत नेमका काय आहे किंवा आर्थिक विकासासंदर्भात त्यांचं वेगळं काय मत आहे हे आपण ह्या पॉइंटमध्ये बघणार आहोत. आणि आपला शेवटचा म्हणजे 6 नंबरचा पॉइंट असणार आहे नवीन वृद्धी सिद्धांत म्हणजेच द न्यू ग्रोथ थिअरी. विद्यार्थी मित्रांनो, आपलं तिसरं प्रकरण असणार आहे दारिद्र्य, असमानता आणि रोजगार म्हणजेच पॉवर्टी, इनइक्वॅलिटी अँड अनएम्प्लॉयमेंट. ह्या प्रकरणामध्ये आपण एकूण 4 पॉइंट बघणार आहोत. त्यातला पहिला पॉइंट आहे दारिद्र्याचे मोजमाप, एकांगी व बहुअंगी पद्धतीने मोजमाप, अमर्त्य सेन यांचा दारिद्र्याचा दृष्टिकोन, ग्रामीण व शहरी दारिद्र्य, सहभागात्मक दारिद्र्य दृष्टिकोन आणि महिला व दारिद्र्य म्हणजेच मेजरमेंट ऑफ पॉवर्टी युनिडायमेन्शनल अँड मल्टीडायमेन्शनल, अमर्त्य सेन्स अप्रोच टू पॉवर्टी मेजरमेंट, rural and urban poverty, participatory approach to poverty and women and poverty. आपला दुसरा पॉइंट असणार आहे असमानतेचे मोजमाप, लॉरेन्स वक्र, गिनी गुणांक व फलनात्मक वितरण म्हणजेच मेजरिंग इनइक्वॅलिटी, लॉरेन्स कर्व, गिनी कोएफिशियंट, फंक्शनल डिस्ट्रीब्यूशन. आणि तिसरा आपला पॉइंट असणार आहे बेरोजगारी समोरील आव्हाने, प्रच्छन्न बेकारी व आर्थिक विकास आणि रोजगार विरहित वृद्धी म्हणजेच चॅलेंजेस ऑफ अनएम्प्लॉयमेंट, डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड कॉन्सेप्ट ऑफ जॉबलेस ग्रोथ. ह्या प्रकरणाचा आपला शेवटचा म्हणजे चौथा पॉइंट असणार आहे रोजगार व स्थलांतर म्हणजेच एम्प्लॉयमेंट अँड मायग्रेशन. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सेममधलं आपलं शेवटचं आणि चौथं प्रकरण असणार आहे मानवी भांडवल व आर्थिक विकास म्हणजेच ह्युमन कॅपिटल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात मानवी भांडवलाला खूप महत्त्व आहे. कारण मानवी भांडवलातील गुंतवणूक सर्वाधिक मूल्यवान असून लोकांचं ज्ञान व त्यांच्या कौशल्याचा विकास आणि त्याचा प्रभावीपणे वापर करू शकणारा देश हा विकसित होतो हे आपण जाणतोच. म्हणून कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात मानवी भांडवलाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे ते आपण ह्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. मग ह्या प्रकरणामध्ये एकूण आपले 5 सब पॉइंट आहेत. त्यातला पहिला सब पॉइंट आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणजेच थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. आता लोकसंख्या संक्रमण म्हणजे काय तर आपण इथे सांगू शकतो की जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील एक विशिष्ट संबंध असणारा हा
सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत काय आहे हे आपण ह्या पॉइंटमध्ये शिकणार आहोत. दुसरा आपला पॉइंट आहे विकासाचा मानवी भांडवल दृष्टिकोन म्हणजेच ह्युमन कॅपिटल अप्रोच ऑफ डेव्हलपमेंट. तिसरा आपला पॉइंट असणार आहे लोकसंख्या शास्त्रीय लाभ म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हिडंड्स. आणि चौथा आपला सब पॉइंट असणार आहे शिक्षण, कौशल्य आणि वेतन, श्रमासंदर्भात आरोग्य व क्षमता म्हणजेच एज्युकेशन, स्किल अँड वेजेस, हेल्थ अँड इफिशियन्सी टू वर्क. या प्रकरणाचा आपला शेवटचा आणि पाचवा सब पॉइंट असणार आहे पर्याप्त लोकसंख्या म्हणजेच ऑप्टिमम पॉप्युलेशन. आता कोणत्याही देशाची लोकसंख्या कमी असणं किंवा जास्त असणं हे त्या देशाच्या विकासावर परिणाम करतं, हे आपण सगळे जाणतोच किंवा ते बघतोही आहे. म्हणूनच लोकसंख्येचा पर्याप्त आकार कसा असावा आणि तो किती असावा हे ठरवणे तसे आव्हानात्मकच आहे किंवा कठीणही आहे. मग एखाद्या विशिष्ट प्रदेशातील साधन संपत्तीचा उपयोग करून जास्तीत जास्त कल्याण साधण्यासाठी आवश्यक असणारी लोकसंख्या ही पर्याप्त लोकसंख्या मानली जाते. हे आपण पॉइंट ह्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. असे आपले एकूण हे 4 प्रकरण असणार आहे. धन्यवाद.